नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी पोर्तुगाल, अमेरिका आणि नेदरलँडच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर रवाना. भारत रशिया दरम्यान लष्करी तांत्रिक सहकार्याला प्रोत्साहन देणाऱ्या दिशादर्शक आराखड्यावर स्वाक्षऱ्या. हाफिज सईद तसंच अन्य दहशतवादी संघटनांविरोधात पैशाच्या अफरातफर प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं दाखल केले गुन्हे. पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्यात जम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेल्या राज्यातल्या 2 जवानांवर आज होणार त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार. भारत वेस्ट इंडिजमधला पहिला एकदिवसीय सामना पावसामुळे झाला रद्द. आणि आजपासून महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला इंग्लंडमध्ये सुरुवात. भारत इंग्लंड दरम्यान आज पहिला सामना. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 दिवसांच्या 3 देशांच्या दौऱ्यावर आज सकाळी रवाना झाले. या दौऱ्यात ते आज दुपारी पोर्तुगालची राजधानी लिस्बन इथे पोहोचतील. या भेटीत ते पोर्तुगालच्या पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय चर्चा करतील. त्यानंतर ते 2 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी वॉशिंग्टन डीसी इथे रवाना होतील. या भेटीत ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतील. या 2 नेत्यांची ही पहिलीच भेट आहे. दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नेदरलँडला रवाना होतील. त्यानंतर पंतप्रधान 28 जूनला मायदेशी परतणार आहेत. भारत रशिया दरम्यान काल द्विपक्षीय लष्करी सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठीच्या दिशादर्शक आराखड्यावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. भारतातर्फे सध्या रशियाच्या दौऱ्यावर असलेले संरक्षण मंत्री अरुण जेटली आणि रशियाचे संरक्षण मंत्री जनरल सेर्गे शोइगू यांनी स्वाक्षऱ्या केल्या. भारत रशिया दरम्यानच्या 17व्या लष्करी तांत्रिक सहकार्य आयोगाच्या बैठकीदरम्यान या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. दोन्ही देशांच्या तज्ज्ञांनी लष्करी सहकार्याचा आराखडा तयार केला असल्याची माहिती शोइगू यांनी यावेळी दिली. जेटली 3 दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत. कुख्यात दहशतवादी हाफिज सईद आणि इतर अनेक संघटनांच्या सदस्यांविरोधात सक्तवसुली संचालनालयानं सावकारी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल केलेत. गुन्हे दाखल केलेल्या संघटनांमध्ये हुरियत कॉन्फरन्स, हिजबुल मुजाहिदीन, लष्कर-ए तोयबा यांच्या सदस्यांचा समावेश आहे. या फुटीरवादी आणि दहशतवादी संघटनांना देशांतर्गत आणि परदेशातून हवाला आणि इतर मार्गाने मिळणाऱ्या पैशांचा तपास सक्तवसुली संचालनालय करत आहे. गेल्याच महिन्यात संचालनालयानं श्रीनगर आणि दिल्लीत अनेक ठिकाणी छापे घातले होते. त्यात त्यांना काही कागदपत्र आणि रोख रक्कमही मिळाली होती. देशात यापुढे पासपोर्ट म्हणजेच पारपत्र इंग्रजी आणि हिंदी या 2 भाषांमध्ये दिली जाईल अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली. 1967च्या पारपत्र कायद्याला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित सोहळ्यात त्या काल नवी दिल्लीमध्ये बोलत होत्या. पारपत्र मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या उद्देशानं सरकारनं काही नियम शिथिल केल्याचं त्या म्हणाल्या. 8 वर्षाखालील बालकं आणि 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना पारपत्रासाठी 10% शुल्क कमी आकारलं जाईल असंही स्वराज यांनी सांगितलं. ग्रामीण भागातल्या नागरिकांना सोयीचं जावं याकरता पारपत्रासाठी अर्ज सादर करतेवेळी पॅन कार्डऐवजी रेशन कार्ड देण्याची सवलत देण्यात आली आहे असंही त्या म्हणाल्या. या निमित्तानं भारतीय टपाल विभागानं जारी केलेल्या विशेष टपाल तिकिटाचं अनावरणही यावेळी स्वराज यांच्या हस्ते करण्यात आलं. पाकिस्तानमध्ये काल 3 विविध ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये किमान 62 जण ठार झाले असून 100हून अधिक जण जखमी झालेत. कुरम या ग्रामीण प्रांताची राजधानी पारचिनार इथे लागोपाठ पहिला आणि दुसरा स्फोट झाला. यामध्ये किमान 25 जण ठार आणि 100 जण जखमी झाले. इफ्तार आणि ईद निमित्त लोकांची खरेदीसाठी झुंबड उडाली असताना गर्दीच्या ठिकाणी हे स्फोट करण्यात आले. पहिल्या स्फोटातल्या जखमींना मदत करायला लोक धावून जात असतानाच दुसरा स्फोट झाला. याआधी क्वेट्टा इथल्या शुहादा चौकात झालेल्या आत्मघाती कार स्फोटात 6 पोलिसांसह 13 जण ठार झाले. हा स्फोट बलुचिस्तानच्या पोलीस महानिरीक्षक कार्यालयाजवळ झाला. यामध्ये 21 जण जखमी झाले.
जम्मू काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत गस्त घालताना पाकिस्तानच्या बॅट या सीमा कृती दलानं काल केलेल्या हल्ल्यात भारतीय सैन्याचे 2 जवान शहीद झाले. हे दोन्ही जवान महाराष्ट्रातले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातले नाईक संदीप जाधव आणि कोल्हापूरचे शिपाई श्रावण माने यांना वीरमरण आलं. संदीप जाधव हे औरंगाबादमधल्या केळगाव मोरडेश्वरचे रहिवासी आहेत. त्यांचा अंत्यविधी आज सकाळी 10 वाजता गोकुळवाडी केळगाव इथे होणार आहे. जाधव यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली. जाधव 2002 मध्ये सैन्यात भरती झाले होते. शिपाई श्रावण माने यांचं पार्थिव काल विमानतळावर आलं असून आज सकाळी त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत 3ऱ्या टप्प्यातल्या यादीत पिंपरी चिंचवड शहराची निवड झाली आहे. स्मार्ट सिटी योजनेत आतापर्यंत राज्यातल्या 11 शहरांचा समावेश झालाय. नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात आयोजित शहर परिवर्तन या राष्ट्रीय कार्यशाळेत केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी काल स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत देशातल्या 30 शहरांची यादी जाहीर केली. त्यामध्ये पिंपरी चिंचवडचा समावेश आहे. काल निवड झालेल्या 30 शहरांना विविध सोयींनी सुसज्ज बनवण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत 57,393 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. कार्यक्रमाचा हा 33वा भाग असणार आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. त्यानंतर लगेचच आकाशवाणीवरून प्रादेशिक भाषेतील अनुवाद प्रसारित होईल. प्रादेशिक भाषेतील अनुवाद उद्या रात्री 8 वाजता सुद्धा पुन्हा प्रसारित करण्यात येईल. मुंबई गोवा महामार्गावरच्या सुमारे 154 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या 4 टप्प्यातल्या चौपदरीकरणाचा भूमिपूजन सोहळा काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी अध्यक्षस्थानी होते, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, अनंत गीते, रामदास आठवले हे देखील यावेळी उपस्थित होते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, राज्य शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या सहकार्यानं हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. यासाठी सुमारे 4,470 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या खटल्यातल्या 3ही आरोपींचे जबाब पूर्ण झाले असून या 3ही आरोपींनी गुन्हा नाकबूल केलाय, अशी माहिती सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. या खटल्याच्या कामकाजासाठी अहमदनगर येथे आले असता ते आज वार्ताहरांशी बोलत होते. या खटल्यात आजपर्यंत 31 साक्षीदारांची साक्ष नोंदवल्याचं त्यांनी सांगितलं. आज तिघही आरोपींचे जबाब देखील पूर्ण झालेले आहेत. तिघही आरोपींनी आपल्यावरचा गुन्हा नाकारलेला आहे. आरोपी 2 व 3 यांनी जी बचाव साक्षीदारांची यादी न्यायालयात हजर केली आहे त्यावरून ही बाब स्पष्ट होते आहे की फक्त प्रसिद्धीकरता त्यांनी ही यादी दिलेली आहे आणि अजून अद्याप आम्ही त्यावर आमचं म्हणणं मांडलेलं नाही. आम्ही 7 जुलैला यावर आमचं म्हणणं मांडू आणि त्यानंतर यावरती न्यायालय योग्य तो निर्णय घेईल. ग्रामीण भागाचं शहरीकरण झपाट्यानं होत असताना कचऱ्याची समस्या तितकीच तीव्र होत चालली आहे. यावर एक उपाय म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिका केंद्राच्या स्वच्छता अभियान आणि मेक इन इंडिया कार्यक्रमाअंतर्गत कचऱ्यापासून बायोगॅसचा 25 कोटींचा प्रकल्प राबवण्यात येत आहे, अशी माहिती कल्याण डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली. या प्रकल्पासाठी ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी जे मनुष्यबळ लागेल त्यात 1,500 ते 2,000 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. रस्त्यावरचे दिवे या प्रकल्पाद्वारे प्रकाशमय होणार आहेत. या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकार आर्थिक मदतीचा हात देणार आहे, असं अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी सांगितलं. यासाठी तंत्रज्ञान BRC तर्फे राबवलं जाणार आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष करत विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं आज वाल्हे इथून प्रस्थान केलंय. आज निरेत स्नान करून माऊलीची पालखी सातारा हद्दीत लोणंदमध्ये प्रवेश करणार आहे.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं आज उंडवडी इथून प्रस्थान केले। ही पालखी आज रात्री बारामतीच्या शारदा विद्यालयाच्या प्रांगणात मुक्काम करणार आहे। पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट। दुःखी संसाराची तोडून गाठ, दुःखी संसाराची तोडून गाठ। पाऊले चालती पंढरीची वाट। वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी हा लॉटरीच्या तिकिटाच्या दर्शनी मूल्यावर न लावता लॉटरी तिकिटाच्या विक्रीतून झालेल्या नफ्यावर लावावा अशी मागणी ऑल इंडिया फेडरेशन ऑफ ट्रेड अँड अलाइड इंडस्ट्रीजनं केली आहे। जीएसटीचं आम्ही स्वागत करतो, पण ऑनलाईन लॉटरीवरती 28% कर लावल्यानं लॉटरी विक्रेते रस्त्यावर येतील अशी भीती पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। वस्तू आणि सेवा कराला विरोध नाही, पण ऑनलाईन लॉटरीवरती लावण्यात आलेला 28% कर कमी करण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे। महाराष्ट्रामध्ये राज्याच्या पेपर लॉटरीवर 12.5% कर आणि ऑनलाईन लॉटरीवर 28% कर असा दुजाभाव का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला। देशातल्या इतर राज्यांना 1 कर आणि ऑनलाईन लॉटरीला वेगळा कर लादून केंद्र सरकारनं दुटप्पी भूमिका घेतली असल्याचा आरोपही यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला। 11व्या आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेतला पहिला सामना आज डर्बी इथे यजमान इंग्लंड आणि भारत दरम्यान होणार आहे। भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता हा सामना सुरू होणार आहे। मिथाली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे। ब्रिस्टॉल इथे न्यूझीलंड आणि श्रीलंकेदरम्यान चषकातला दुसरा सामना रंगणार आहे। भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या दरम्यानच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेतला काल पोर्ट ऑफ स्पेन इथला पहिलाच सामना पावसामुळे रद्द करावा लागला। नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजनं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता। आघाडीला मैदानात उतरलेल्या शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांच्या जोडीनं संघाला चांगली सुरुवात करून दिली होती। धवननं 87 तर रहाणेनं 62 धावा केल्या होत्या। त्यानंतर 38व्या षटकात भारताच्या 189 धावा असताना आलेल्या पावसामुळे खेळ थांबवावा लागला। त्यानंतर खेळ सुरू झाल्यावर 8 चेंडू टाकून झाल्यावर पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली। त्यानंतर मात्र पाऊस न थांबल्यानं अखेर सामना रद्द करावा लागला। भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान मर्यादित षटकांचे 5 तर T20चा 1 सामना होणार आहे। ठाणे पालघरमध्ये किरकोळ पाऊस आज झालाय। परभणीत काल संध्याकाळी आणि नांदेडमध्ये रात्री पावसाच्या सरी कोसळल्या आहेत। आता मात्र पावसानं तिथे उघडीप घेतली आहे। येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर राज्याच्या उर्वरित भागात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। याच काळात कोकणात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। पंतप्रधान नरेंद्र मोदी पोर्तुगाल, अमेरिका आणि नेदरलँडच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर रवाना। भारत रशिया दरम्यान लष्करी तांत्रिक सहकार्याला प्रोत्साहन देणाऱ्या दिशादर्शक आराखड्यावर स्वाक्षऱ्या। हाफिज सईद तसंच अन्य दहशतवादी संघटनांविरोधात पैशाच्या अफरातफर प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं दाखल केले गुन्हे। पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्यात जम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेल्या राज्यातल्या 2 जवानांवर आज होणार त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार। भारत वेस्ट इंडिजमधला पहिला एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द। आणि आजपासून महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला इंग्लंडमध्ये सुरुवात। भारत इंग्लंड दरम्यान आज पहिला सामना रंगणार। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया 11:30 वाजता आपल्या पुढच्या बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।